मित्रांनो, नातं म्हटलं की थोडेफार खटके हे उडणारच. पण आजकाल एक नवीनच ट्रेंड सुरू झालाय. घरात काही झालं किंवा पार्टनरसोबत काही वाद झाला की आपण लगेच फोन उचलतो आणि मित्राला सगळं सांगून टाकतो. आपल्याला वाटतं की मन हलकं होतंय. पण खरं सांगू का? तुम्ही स्वतःच्याच हाताने तुमच्या नात्यात विष कालवत असता. आज आपण अशा 5 भयंकर परिणामाबद्दल बोलणार आहोत. जे ऐकल्यावर तुम्हाला समजेल की घरची गोष्ट बाहेर सांगणं ही तुमची सगळ्यात मोठी चूक असू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात तुमच्या संसाराचं आणि प्रेमाचं गुपित दडलंय. पहिला परिणाम, लोक फक्त तुमची मजा घेतात. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जगाला तुमच्या दुःखाशी काही घेणं देणं नसतं. समोरचा माणूस तुमच्यासमोर फक्त सहानुभूती दाखवेल. अरे मित्रा, खूप वाईट झालं तुझ्यासोबत, असं म्हणेल. पण मित्रांनो, तोच माणूस जेव्हा चार चौघात बसतो तेव्हा तुमच्याच नात्याची चटणी करतो. तुमचं नातं जेवढं जास्त तणावात असेल तेवढी समोरच्याला मजा येते. लोक तुमच्या जखमीवर मीठ चोळल्याचं काम करतात. तुमच्या घरातील आग विझवायला कोणीच येत नाही. उलट लांबून ती आग बघायला लोकांना आवडतं. त्यामुळे आपलं माणूस कसं आहे किंवा घरात काय चाललंय हे बाहेर सांगणं म्हणजे स्वतःचीच फजिती करून घेण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, तुमच्या घरची गुपितं बाहेरच्या लोकांसाठी फक्त एक टाइमपास आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट मनापासून पटत असेल तर आपल्या मनाच्या गुपिते चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. नात्यातलं प्रेम आणि विश्वास कसा टिकवायचा हेच आपण इथे साध्या भाषेत सांगतो. दुसरा परिणाम, पार्टनरचा तुमच्यावरचा विश्वास कायमचा उडतो. दुसरा परिणाम म्हणजे विश्वासाचा खून. कोणतंही नातं विश्वासाच्या जोरावर टिकतं. जेव्हा तुमचा पार्टनर तुम्हाला काही सांगतो किंवा तुमच्यासोबत भांडतो तेव्हा त्याला वाटतं की हे आपल्या दोघांमधलं आहे. पण जेव्हा त्याला हे कळतं की तुम्ही हे सगळं बाहेरच्या माणसाला सांगितलंय तेव्हा त्याच्या तुमच्यावरचा विश्वास एका क्षणात संपून जातो. त्याला वाटतं की ज्या माणसाला मी माझं सर्वस्व मानलं त्यानेच माझ्या चुका लोकांसमोर मांडल्या. भांडण आज ना उद्या मिटतं, पण विश्वासाला गेलेला तडा कधीच भरून येत नाही. समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलची आदराची भावना संपते आणि मग नात्यात फक्त नावाला ओलावा उरतो. पण मन दुरावलेली असतात. त्यामुळे जर नातं टिकवायचं असेल तर पार्टनरची चूक जगासमोर नाही तर त्यांच्यासमोर मांडा. तिसरा परिणाम, बाहेरचा माणूस नात्यात ढवळाढवळ करतो. तिसरा परिणाम सगळ्यात डेंजर आहे. जेव्हा तुम्ही घरच्या गोष्टी बाहेर सांगता तेव्हा तुम्ही स्वतःच तिसऱ्या माणसाला तुमच्या पर्सनल आयुष्यात घुसायची संधी देता. तुम्हीच दार उघडं ठेवलं तर चोर शिरणारच. तो बाहेरचा माणूस मग स्वतःला तुमचा मोठा हितचिंतक दाखवेल, पण प्रत्यक्षात तोच तुमच्या पार्टनरच्या विरोधात तुमचे कान भरेल. ती अशीच आहे किंवा तो तसाच वागणार असं म्हणून तो तुमच्या मनात संशयाची बी पेरेल. त्याला तुमच्या नात्यात पडलेल्या फटीचा फायदा घ्यायचा असतो. बाहेरच्या माणसाला तुमच्या बेडरूमपर्यंत किंवा तुमच्या संवादापर्यंत पोहोचू देऊ नका. जोपर्यंत तिसरा माणूस तुमच्या नात्यात येत नाही तोपर्यंत तुमचं नातं सुरक्षित असतं. एकदा का कोणाची नजर लागली की मग सगळं विस्कळीत होतं. चौथा परिणाम, समाजात तुमची इमेज खराब होते. मित्रांनो, सायकोलॉजी काय सांगते माहिती आहे का? जो माणूस स्वतःच्या नात्यातल्या गोष्टी गुपित ठेवू शकत नाही त्याला बाहेरचं जग कधीच मान देत नाही. जेव्हा तुम्ही सतत तुमच्या पार्टनरची किंवा घरची तक्रार करता तेव्हा लोक तुम्हाला कच्चा किंवा हलका माणूस समजायला लागतात. लोकांना वाटतं की ज्या माणसाचं स्वतःच्या घरावर किंवा स्वतःच्या पार्टनरवरती नियंत्रण नाही, जो स्वतःचं आयुष्य नीट सांभाळू शकत नाही, तो बाहेरचं काय करणार? यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळते. लोक तुमच्या पाठीमागे तुमची चेष्टा करतात आणि तुम्हाला गंभीरतेने घेणं सोडून देतात. तुमची व्हॅल्यू तुमच्या हातात आहे, ती चव्हाट्यावर मांडून स्वतःची किंमत कमी करू नका. पाचवा परिणाम, नात्यातलं प्रेम आणि ओलावा संपतो. आणि शेवटचा मुद्दा,
ज्या नात्याची चर्चा गावभर होते त्या नात्यातलं प्रेम हळूहळू मरून जातं. नात्यातलं सुख हे तुमच्या प्रायव्हसीसारखं असतं. काही गोष्टी फक्त तुमच्या दोघांच्यात असायला हव्यात. एकदा का त्या बाहेर गेल्या की नात्यात सतत कटकटी, चिडचिड आणि नकारात्मकता येते. तुम्हाला वाटतं की आपण मित्राला सांगून मन हलकं केलं, पण त्या मित्राने दिलेल्या फुकटच्या सल्ल्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरकडे वेगळ्या नजरेने बघायला लागता. नात्यातील ती स्पेशल भावना संपते. तुमचं नातं जर तुम्हाला आयुष्यभर टिकवायचं असेल तर जगाला तुमच्या दाराबाहेरच ठेवा. एकमेकांचे प्रश्न एकमेकांशी बोलून मिटवा. तरच हे नातं टिकेल आणि बहरेल. लक्षात ठेवा मित्रांनो, घरचं भांडण किंवा नात्यातले वाद हे स्वतः एकांतात बसून मिटवा. बाहेरच्या लोकांसमोर आपल्या माणसांना उघड पाडू नका. जे स्वतःच्या माणसांची इज्जत राखत नाहीत त्यांना जग कधीच आपलं मानत नाही. हा व्हिडिओ अशा मित्रांना नक्की पाठवा ज्यांना प्रत्येक गोष्ट बाहेर सांगायची सवय लागली आहे. तुम्हाला काय वाटतं? नातं टिकवण्यासाठी कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका कडक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या माणसांना जपा. धन्यवाद.